नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एक अतिशय आनंदाचा विषय घेऊन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहोत. सगळ्यांना माहीत आहे की गेल्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रासाठी तमाम मराठी भाषकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट घडलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या मायबोलीला मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हा अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय असतो? हे अभिजात आहे की अभिजात आहे? नेमकं याचे फायदे काय होतात? नेमके याच्यापासून मराठीला कोणता असा फायदा होणार आहे? बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की यामुळे मराठी भाषा जी आता प्रामुख्याने जास्त प्रमाणात बोलायला लोक कचरतात, महाराष्ट्रात राहून सुद्धा ते हिंदीमध्ये जास्त बोलतात. मग आता हे लोक सुद्धा मराठीला प्रेफरन्स देतील का? मराठीत बोलतील का? स्कूलमध्ये सुद्धा आता मराठी कंपल्सरी होणार का? असे शेकडो प्रश्न आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता यापुढे देणार आहे. आपण बघूया की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की झालं तरी काय झालं. आता अभिजात भाषा कशी असते, त्यासाठी नेमके काय निकष असतात, त्यासाठी काय काय करावं लागतं, कोणती समिती नेमली होती, समितीने अहवाल कधी दिला, वगैरे वगैरे गोष्टीवर तर आपण चर्चा करूच. पण सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओच्या सुरुवातीच्या फर्स्ट हाफमध्ये आपण हे समजून घेऊया की आपली जी मराठी भाषा आहे या भाषेचा नेमका इतिहास काय आहे, ही भाषा नेमकी कुठून आली, या भाषेसाठी ज्यांनी ज्यांनी कार्य केलं त्या महान लोकांचं नाव सुद्धा आपल्याला घेणं गरजेचं आहे, कारण त्यांच्यामुळेच आपली मराठी भाषा ही खूप प्रगल्भ झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीला मी त्यांचा सुद्धा तुम्हाला परिचय करून देईल. सोबतच आपण हे सुद्धा बघू की आपली ही जी मराठी भाषा आहे ही भाषा लिपीच्या माध्यमातून कशी आली, मग लिपीचे प्रकार कसे असतात ते सुद्धा आपण बघू. या भाषेचा थोडक्यात इतिहास सुद्धा आपण बघू आणि मग आता जो नवीन बदल झालेला आहे की आता आपल्या मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करू. हे सगळं करत असताना आपल्याला खूप व्यवस्थित ह्या गोष्टी टप्प्याटप्प्यात समजून घ्यायच्या आहे. सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तुम्हाला दिसत असेल माझ्या सोबत इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील महाराष्ट्राचे महान संत ज्ञानेश्वर महाराज उर्फ आपण त्यांना माऊली नावाने ओळखतो. आणि यांनी सुद्धा मराठीमध्ये खूप मोठं योगदान असं दिलेलं आहे. माझ्या मराठीची बोलू किती कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. आपण ऐकलं असेल, पण आपण जे सगळ्यात जास्त वारंवार सुद्धा ऐकलो ते हे सध्या ऐकतोय. गेल्या 2 दिवसामध्ये सगळेजण म्हणतात, सचिन सर तुम्ही मराठी शिकवता, मग तुमचा मराठीवरचा यावरचा एक व्हिडिओ आलाच पाहिजे. मराठी भाषा तुम्ही खूप छान शिकवता, व्याकरण छान शिकवता, सगळं छान आहे, तुम्ही मराठी पण छान बोलता, मग याच्यावर जर तुम्हाला सुरुवातीला बोलायला सांगितलं तर तुम्ही कोणत्या 4 ओळी बोलणार? तर मी त्यांना हेच म्हणणार, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. त्यामुळे मी सचिन अतकरे या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला शुभेच्छा देतो की आपली जी मायबोली आहे, आपली जी मराठी आहे, त्या मराठीला आता उशिरा का होईना, जो खूप आधीच भेटायला पाहिजे होता, जसं तमिळ ही पहिली अभिजात भाषा आहे तशीच आपली मराठी सुद्धा पहिली व्हायला पाहिजे होती, पण ठीक आहे, उशिरा का होईना आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, याचा आनंद हा मात्र नक्कीच आहे. आणि हा ज्यांच्यामुळे मिळाला, ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी काम केलं त्या सगळ्यांचं मला तुम्हाला सुरुवातीला दर्शन करून द्यायचं आहे, त्या सगळ्यांची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे व्हिडिओच्या माध्यमातून, की आज जे आपण आनंदाचे क्षण उपभोगतो त्यासाठी किती लोकांनी किती काबाड कष्ट केले होते, किती महत्त्वाचं काम केलं होतं. तुम्हाला दिसत असेल की मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज या नावाने ज्यांनी काढलं ते सर विल्यम कॅरी होते. सोबतीला दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांना मराठी भाषेचं पाणिनी असं म्हणतात, त्यांनी मराठी भाषा ही अधिक समृद्ध करण्याचं काम केलं, ते आमचे दादोबा पांडुरंग तरखडकर, त्यांना मराठी भाषेचं पाणिनी म्हणतात. सोबतच कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं मराठी जर आपण वाचायला घेतलं तर आपल्याला कळेल की मराठी किती प्रगल्भ आहे. मराठीवर प्रेम करायला यांनी आपल्याला मजबूर केलं, एवढं सुंदर कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी मराठीच्या संदर्भात लिहिलंय.
त्यानंतर तुम्हाला जे सगळ्यात जास्त विद्यार्थी ज्यांच्याबद्दल वाचतात, आदरयुक्त सुद्धा आहे, ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर आहेत, मोरू केशव दामले आहेत, सोबत कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी आहे. यांनी सुद्धा मराठी भाषा अत्यंत व्यासंग पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी खास करून अभ्यास करतात, MPSC ची तयारी करतात, PSI कंबाईनची तयारी करतात, ते विद्यार्थी मोरा वाळिंबे सरांचं उर्फ अर्थात मोरेश्वर सरांचं पुस्तक हे वाचल्याशिवाय पुढे जात नाही. सोबतीला डॉक्टर राजशेखर गंगाधर हिळेमठ, अंजली अरुण सोमन, यासोबतच डॉक्टर कल्याण वासुदेव काळे आणि अरविंद गंगाधर या लोकांनी सुद्धा मराठी भाषा समृद्ध करण्याचं खूप मोठं काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता आपण बघूया की हा जो आपला देश आहे, भारत देश, या भारत देशामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसा 22 भारतीय भाषा आहे असं आपण म्हणतो. परंतु जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जी मराठी बोलली जाते ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. त्यामुळे भाषेचे जे दोन मुख्य प्रकार पडतात, बोली भाषा आणि प्रमाण भाषा. त्यामध्ये ही जी बोली भाषा आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी बदलते. जसं महाराष्ट्राची भाषा जरी मराठी असली तरी खानदेशात वेगळी मराठी बोलतात, विदर्भात थोडी वेगळी मराठी बोलतात, मराठवाड्यात वेगळं बोलतात, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं बोलतात, त्यातल्या पुण्यात वेगळं बोलतात, कोकणात वेगळं बोलतात, कोल्हापूरला वेगळं बोलतात, नाशिकला, नगरला, सगळ्या ठिकाणची मराठी भाषा ही वेगवेगळी आहे. मग या एवढ्या मोठ्या देशामध्ये आपल्या मराठी भाषेची सुरुवात किंवा उत्पत्तीचा जर आपण विचार केला तर आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी इथे बघायला मिळू शकतात. जसं की हा महान देश आहे, या महान देशामध्ये विविध संस्कृतीत आपल्याला विविधता आढळते, बोली भाषा सुद्धा इथे आढळतात. म्हणून ह्या ज्या भाषा आहे ह्या विभागत असताना सुरुवातीला आपण 2 गटामध्ये विभागल्या पाहिजे. त्यामध्ये पहिली जी भाषा आहे ती म्हणजे इंडो युरोपियन किंवा आर्यन भाषा ज्याला आपण असं म्हणतो त्या गटातली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण भारतामध्ये आर्यांचं जे आगमन आहे याविषयी जे लोक चर्चा करतात तर ते काही एकमत नाही आहे की ते कसे आले. आणि त्याच्यावर आपला एक व्हिडिओ सुद्धा आहे, भारतात आर्य कसे आले म्हणून, इन्फिनिटीच्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. आता आर्यांच्या आगमनाबद्दल वेगवेगळे मत जरी असले किंवा त्याला मतमतांतर जरी असे म्हटले तरी सुद्धा आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आर्यांचं हे आगमन प्रामुख्याने युरोप खंडातून भारतात झालेलं आहे. आणि या भाषेच्या अभ्यासासाठी तुम्हाला इथे फोटोमध्ये दिसत असेल, आज जी आपण आनंद व्यक्त करतो, अभिजात भाषाचा जो दर्जा आपल्याला मिळालेला आहे तो प्राध्यापक रंगनाथ पठारे समितीने केलेलं कार्य, त्यानंतर अलीकडे आलेली प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेबांची जी समिती होती त्या समितीने दिलेले अहवाल, या सगळ्यांचा परिपाक आपल्याला तिथे बघायला मिळतो. यांच्या असा निष्कर्ष निघतो 2012 मध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभिजात भाषा समितीच्या अहवालामध्ये पहिल्यांदा असं सांगितलेलं आपल्याला की इंडो युरोपियन किंवा आर्यन असा शब्द आपल्याला भाषा गटात मराठीच्या संदर्भात वापरलेला बघायला मिळतो. या गटातल्या ज्या भाषा आहे आतापर्यंत त्या भाषेच्या संदर्भामध्ये ह्या ज्या भाषा वापरल्या जातात ह्या महाराष्ट्रापासून सुरू होतात, तर उत्तरेकडे जी आपली राज्य आहेत वेगवेगळे त्या ठिकाणी ते बघायला मिळतात. म्हणून या भाषा गटातील मूळ भारतीय भाषेतील तसेच आर्यांच्या भाषेतले शब्द आपल्याला आढळतात. जसं आर्यांचं साहित्य जरी संस्कृतमध्ये असलं तरी लोकांच्या बोलीभाषा मात्र ह्या पूर्वीपासून होत्या त्याच होत्या. सोबतच प्राचीन भारतामध्ये महाराष्ट्राप्रमाणेच अनेक प्रांतामध्ये संस्कृत प्रचलित होती. परंतु ही जी संस्कृत भाषा ही कोण बोलत होतं तर आर्य लोक बोलत होते. जे राजे महाराजे आहेत किंवा त्यांचे सहकारी आहे त्यांच्यापुरतीच ही भाषा मर्यादित होती. संस्कृत भाषा फार बहुजनांना, मोजक्याच लोकांना कळत असे, सगळ्यांना संस्कृत भाषा आपल्याला कळत नसे, बोलताही येत नसे. त्यामुळे असे जे खेडवळ लोक आहे जे संस्कृत बोलण्याच्या प्रयत्नातून काही अपभ्रंशित शब्द तयार झाले असतील, असे अपभ्रंशित शब्द, देशी शब्द यांनाच पुढे प्राकृत भाषा असं म्हटलं जाऊ लागलं. आणि या संस्कृत आणि प्राकृत या भाषेच्या संयोगातूनच पुढे मराठी भाषेचा जन्म झाला असं आपल्याला सांगता येईल. यात लक्षात घ्या, हिंदी, गुजराती, मराठी या आर्यन गटातल्या प्रमुख भाषा ज्या आहेत त्या मानल्या जात होत्या. आता दुसरा जो गट घेतला जातो तो म्हणजे द्रविडियन भाषा. आता जेव्हा आपण पहिला गट बघितला तेव्हा महाराष्ट्रापासून उत्तरेकडचे वरचे जे आहेत त्याच्या संदर्भात बघितला. परंतु ह्या ज्या द्रविडियन भाषा आहे ह्या सहसा दक्षिणेकडल्या 5 राज्यांमध्ये बोलल्या जातात आणि त्यामध्ये असणारी तमिळ असेल, तेलुगू असेल, कानडी असेल, मल्याळम असेल, या द्रविडियन गटातल्या 5 राज्यांमध्ये बोलणाऱ्या प्रमुख भाषा असतात. आता हे जे अभ्यास करायला लागलो आपण की मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यासाठी आपण वाचन केलं असेल.
जुने पुरावे शोधून काढले असतील. मग जुने पुरावे जेव्हा वाचायच्या त्यासाठी जुन्या काळातली लिपी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग जुन्या काळातल्या लिपी नेमक्या कशा होत्या ते आपण आता नेक्स्ट पार्ट मध्ये या व्हिडिओच्या बघणार आहोत. आत्ता ताबडतोब की पूर्वी भारतामध्ये 2 प्राचीन लिपी होत्या. पहिली जी आहे ती म्हणजे खरोष्टी, तिला गांधारी लिपी असं म्हटलं जातं. आता खर या शब्दाचा जर अर्थ आपण शब्दशः घेतला तर तो होतो गाढव. खर म्हणजे काय? गाढव. त्यामुळे गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी म्हणून खरोष्टी उर्फ गांधारी लिपी या नावाने त्याला ओळखल्या जायचं. यावरून हे नाव पडलेलं आहे. आणि ही लिपी साधारणतः कुठे आढळत होती तर भारताच्या वायव्य सीमावर्ती भागामध्ये, अफगाणिस्तानच्या कंधार प्रांत येथे आणि कुशाण राजघराण्याच्या काळामध्ये सापडतो. या लिपीचा प्रयोग हा कधीपर्यंत केला होता तर जवळपास 3ऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडामध्ये केला होता. बौद्ध उल्लेखामध्ये सुद्धा खरोष्ट लिपीचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो आणि या लिपींचा आर्यांची जी लिपी आहे त्याच्याशी काही संबंध नाही. त्याचं एक मी तुम्हाला इथे एक चित्र सुद्धा खास करून दाखवलेलं आहे या लिपीच्या संदर्भामध्ये. आता यानंतर जी दुसरी लिपी आहे ती म्हणजे ब्राह्मी लिपी. इथे तुम्हाला दिसत पण असेल ब्राह्मी लिपीच्या संदर्भात मी इथे एक फोटो सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलोय. ब्राह्मी लिपी जी आहे ती आर्यांची लिपी होती. कोणाची लिपी होती? आर्यांची लिपी होती. बऱ्याच कालावधीनंतर याच लिपीचं पुढे देवनागरी लिपीमध्ये रूपांतर झालं. हा मुद्दा समजून घ्या. जी ब्राह्मी लिपी आहे, जी की आर्यांची लिपी आहे, आर्य हे देव समजत स्वतःला, ते नगरामध्ये राहत होते, शहरात राहत होते, म्हणून भविष्यात त्याला देवनागरी लिपी असं नाव पडलेलं आपल्याला दिसतं. ब्रह्मदेवांनी तयार केलेली ही लिपी भारतातील बहुतेक लिपींच्या उगमाचं कारण ठरल्याने तिला भारतातली सर्व लिपींची माता म्हणतात. म्हणजे ब्राह्मी लिपी जी आहे ती भारतातल्या सर्व लिपींची माता म्हणून ओळखली जाते. हा नकाशा जो तुम्हाला इथे दिसतोय त्या नकाशामध्ये आर्यांच्या आगमनाचा आणि ब्राह्मी लिपीच्या विकासाचा आलेख आपल्याला इथे बघितलं तर कळून येतो. पुढे बघा देवनागरी लिपी, जे आपण शिकलो शाळेमध्ये. जसं आपल्याला शाळेमध्ये टाकलं होतं 1ला 2रा 3रा वर्ग, आपली सुरुवातच तिथून झाली 12 खडी, आता 14 खडी आहे. आता यामध्ये देवनागरी लिपी, तर देवनागरी हा जो शब्द आहे ना तो दिव या धातूपासून देव हा शब्द तयार झालेला आहे. कोणत्या धातूपासून? दिव या धातूपासून देव या शब्दाची निर्मिती झाली आणि त्याचा अर्थ होतो प्रकाशमान. त्याचा अर्थ काय होतो? प्रकाशमान. जर ब्राह्मी लिपीपासूनच जर देवनागरी लिपीचा विकास झालेला असेल आणि त्यातल्या त्यात आर्य जर स्वतःला देव मानत असत आणि ते नगरात राहत असत तर यावरून नगरात राहणाऱ्या लोकांच्या देवांची लिपी म्हणून सुद्धा हिला देवनागरी लिपी असं म्हणतात. या देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असं सुद्धा म्हणतात, कारण ती लहान मुलांना समजण्यासाठी अतिशय सोपी आहे. म्हणून आपण शाळेमध्ये जेव्हा गेलो तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला याच देवनागरी लिपीमध्ये 12 खडी शिकवली. अ आ इ पासून क्षज्ञ पर्यंत आपण जे इथे तुम्हाला दिसते हे शाळेमध्ये आपण तेव्हा शिकलो होतो. एकच चिन्ह वेगवेगळे ध्वनी दर्शवत नसल्यामुळे आणि प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्यामुळे देवनागरी लिपी ही परिपूर्ण लिपी आहे. ही लिपी कुठून कुठे लिहितात तर डावीकडून उजवीकडे लिहिले जाते. तसंच या लिपीच्या डोक्यावर जी आडवी रेषा असते तिला शिरोरेषा म्हणतात किंवा शिरोरेघा असं म्हणतात. ब्राह्मी लिपीपासून देवनागरी लिपीचा जो झालेला विकास आहे हा विकास बघणं खूप गरजेचं आहे. या लिपीच्या लेखन पद्धतीला अबुगीडा लेखन पद्धती म्हणतात. काय म्हणतात? अबुगीडा लेखन पद्धती असं म्हणतात. बघा ही खूप महत्वाची माहिती आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ फक्त एकदा बघितला तर कदाचित तुम्हाला कळणार नाही. हा व्हिडिओ वारंवार बघा जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या अजून जास्त क्लिअर होऊ शकतात. आता यानंतर ही एक मोडी लिपी आहे. बघा लिपीमध्ये अजून एक प्रकार आहे ती म्हणजे मोडी लिपी. आता ही जी मराठी देवनागरी लिपी आहे यालाच काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. अशी वाकडी तिकडी मुरड घालून लिहित होतो, तिला मोडी लिपी असं म्हणतात. मोडी लिपी ही फास्ट लिहिल्या जायची, भरभर लिहिता येत होती म्हणून तिला धाव लिपी असं सुद्धा म्हणतात. कागदाच्या डावीकडून उजवीकडे एक सरळ रेघ मारून तिला धरून खाली मोडी लिपीमध्ये लेखन केलं जायचं. जे जुन्या ऐतिहासिक पत्रव्यवहार आहे ज्याला आपण बखरी म्हणतो या मोडी लिपीमध्ये असत. जवळपास 13व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंत या लिपीचा वापर केला जात होता. या लिपीची सुरुवात हेमाड पंथ यांनी केली होती. इंग्रजांच्या काळामध्ये हळूहळू या लिपीचा वापर जो आहे तो कमी झालेला आपल्याला दिसतो. आता ही जी आपली मराठी भाषा आहे त्याच्यासाठी आपण केव्हाचं बोलतोय, या मराठी भाषेच्या विषयी सुद्धा काही महत्वाचे मुद्दे मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आणायचे आहे. जर फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्रातले बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे मातृभाषा ही आपली कुटुंबाची भाषा सहसा असते हे आपल्याला माहित आहे.
म्हणून या मराठी विषय आपण राजभाषा दिन समजून घेणं गरजेचं आहे आणि राजभाषा गौरव दिन हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात की मराठी राजभाषा दिन काय आहे, तर राजभाषा दिन हा 1 मे असतो. बरेच लोक भलत्या दिवशी भलत्या शुभेच्छा देतात, म्हणजे 1 मे ला भलती शुभेच्छा उलटी मिळते आणि 27 फेब्रुवारीला आपल्याला भलती शुभेच्छा मिळते. बरं, हे सांगत असताना आपण थोडा सुद्धा या गोष्टीचा विचार करत नाहीये की आपण चुकीची माहिती समाजामध्ये पसरवत आहोत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जास्त लक्षात घ्या की 1 मे ला राजभाषा दिन साजरा केला जातो. राजभाषा ही त्या राज्याच्या कामकाजाची भाषा असते. एखादी व्यक्ती कुटुंबामध्ये जरी मातृभाषा वापरत असली तरी त्याचं जे शिक्षण आहे, त्याचा जो व्यवसाय आहे, तो मात्र राजभाषेमध्ये होत असतो. परंतु मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी भाषा दिन, काही लोक त्याला म्हणतात, जागतिक मराठी भाषा दिन, हे ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा आहे जन्मदिवस, जो की 27 फेब्रुवारी आहे. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घ्या. जर राजभाषा दिन विचारलं तर 1 मे आणि मराठी भाषा गौरव दिन जर विचारलं तर 27 फेब्रुवारी. मराठी भाषा दिन विचारलं, राजभाषा नाही, भाषा दिन विचारलं तरी 27 फेब्रुवारी लिहायचं. जागतिक मराठी भाषा दिन जर विचारलं तरी 27 फेब्रुवारी लिहायचं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे परीक्षेमध्ये येऊ शकतं. मराठी भाषेचा जो पंधरवडा आहे तो आपण साजरा करतो 1 जानेवारी ते 15 जानेवारीच्या दरम्यान. त्यामुळे हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा फार जुनी असावी असं म्हणतात. मग किती जुनी असावी, तर 1500 ते 2000 वर्षाचा त्याला इतिहास असावा. मग तो त्याचे काही पुरावे आहेत का, ते पुरावे कोणाला सापडले, कसे सापडले, तर मी तुमच्यासाठी ते पुरावे घेऊन आलेलो आहे. आता तुम्हाला पुरावे बघायचे आहेत की ठीक आहे सर, भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला इथपर्यंत ठीक आहे, पण त्यासाठी एका वाक्यात व्हिडिओमध्ये दिसतंय, नोट्समध्ये दिसतंय की त्या भाषेला 1500 ते 2000चा इतिहास असावा वगैरे वगैरे, 3-4 पॉईंट सांगतात, व्हिडिओ संपून टाकतात. आपला व्हिडिओ तसा नाही आहे. आपल्या व्हिडिओमध्ये मी पुरावे घेऊन आलेला आहे की खरंच ही भाषा प्राचीन आहे, त्याचा पुरावा फोटो सहित तुमच्या समोर आलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमचे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळ्या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातले तमाम मराठी जेवढेही बांधव आहेत, माणसं आहेत, त्यांच्यापर्यंत योग्य मराठीची माहिती पोहोचली पाहिजे. मी हा व्हिडिओ बनवत असताना जबाबदारीने बनवतोय. तुमचं सुद्धा काम आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी. तुम्हाला फक्त तो व्हिडिओ शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त करणार ना, व्हिडिओ शेअर करणार ना, हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना सांगा. मी पुरावे घेऊन सांगतोय की ही भाषा प्राचीन आहे, त्याचे पुरावे काय काय आहे. पहिला पुरावा बघा, गाहा सप्तसही, त्याला गाथा सप्तशती या नावाने ओळखलं जातं. महाराष्ट्री प्राकृतमध्ये शृंगार रसप्रधान गीतांचं सातवाहन राजा हल, जो की इसवी सन 1 वा 2 शतक यांनी केलेलं हे एक संकलन आहे असून गाथा सप्तशती हे याचं संस्कृत रूप आहे. हा मराठी भाषेतला रंगनाथ पठारे समितीच्या अहवालानुसार ज्ञात ग्रंथापैकी एक आद्य ग्रंथ आहे, ज्याचा फोटो तुम्हाला इथं दिसतोय. एक गाथा सप्तशती या नावाने ओळखला जातो. पहिला पुरावा. दुसरा पुरावा, आद्य कवी मुकुंदराज विरचित विवेक सिंधू, इसवी सन 1188 मध्ये मुकुंदराज यांनी रचलेला हा काव्यसंग्रह, बरेच लोक असं मानतात की हा एक आद्य काव्य ग्रंथ होता. अशीच फोटोकॉपी आहे, तुम्हाला लागली तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता. ओके. पुढचं लीळाचरित्र, सेम कॉपी इथे तुम्हाला फोटो इथे तुम्हाला दाखवतोय मी, की महानुभव पंथाचे जे संस्थापक आहेत चक्रधर स्वामी यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नव्हते, परंतु त्यांच्याविषयी आख्यायिका मात्र वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांनी ह्या लिहून ठेवलेल्या होत्या. या आख्यायिकांच्या संग्रहाला जे नाव दिलंय त्याचं नाव आहे लीळाचरित्र. काय नाव आहे? लीळाचरित्र. मराठीतला पहिला गद्य चरित्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाला विशेष महत्व आहे. आणि महेंद्र बासम उर्फ ज्यांना माहिमभट नावाने ओळखलं जातं, त्यांनी हा चरित्र ग्रंथ 1883च्या आसपास संकलित केला होता, अशी माहिती आपल्याला अभ्यास केल्यानंतर समजते. नंतर तिसरं, हा नाणेघाट आहे. नाणेघाटामध्ये एक शिलालेख आपल्याला सापडलेला, इसवी सन पूर्व 2 1 शतक या कालखंडामध्ये तयार झालेला ब्राह्मी लिपीतला शिलालेख, जो पुणे जिल्ह्यातला जुन्नर जवळच्या नाणेघाटामध्ये असतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही अक्षरं सापडली, ज्याचा उच्चार केल्यानंतर आपल्याला कळेल महारठीनो. ही अक्षरं कोरलेली आहेत. हा शिलालेख ज्ञात शिलालेखांपैकी आद्य शिलालेख मानला जातो आणि याच्यासाठी अभिजात भाषा समिती संदर्भ जो अहवाल दिला होता तो याच्या संदर्भात आहे.
आणि हे सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला ॲज इट इज फोटो इथे आहे. जर तुम्ही झूम करून बघितलं ना, जर याला व्यवस्थित व्हिडिओ आडवा गेला, पोर्ट्रेटमध्ये जर तुम्ही बघितला तर तुम्हाला इथे वाचायला सुद्धा येईल मी काय लिहिलंय. ओके. श्रवणबळगोळ शिलालेखामध्ये श्री चामुंडराय करवियले गंगराजे सुत्ताले करवियले हा कर्नाटक राज्यातला श्रवणबळगोळ येथील बाहुबलीच्या मूर्तीच्या पायथ्याशी कोरलेला हा शिलालेख आहे, ज्याचा अंदाज वय हे इसवी सन पूर्व 983 आहे. मराठी विश्वकोशात असं नमूद केलेलं आहे, त्यामुळे हा शिलालेख क्रमांक 2चा शिलालेख ठरतो, हे पण इथे लक्षात घ्या. आणि शिलाहार केशीदेव, इथे मी त्याचा फोटो सुद्धा इथे तुम्हाला दिलेला आहे, 1 यांचा अक्षी शिलालेख, जो की अक्षीचा शिलालेख आहे, तो मराठीतला शिलालेख असून त्यावर शके 934 म्हणजेच इसवी सन 1012 असा स्पष्ट उल्लेख आहे. आणि या क्रमानुसार हा शिलालेख क्रमांक 3 आहे. संदर्भ अभिजित भाषा समिती अहवाल. यानंतर मराठी भाषेतले काही महत्वाचे ग्रंथ आणि त्याचे काळ सुद्धा बघा, जसं सेतुबंध प्रवरसेन इसवी सन 5वं शतक, लीलावती कौतूहल इसवी सन 8वं शतक, चिवनकाव्य कृष्णलीला शुक इसवी सन 13वं शतक, लीला चरित्र माहिमभटांचं असेल, पंचवार्तिक, गौंडवत, विवेक सिंधू, भावार्थ दीपिका, दृष्टांत पाठ, हे सगळं आहे. आता या सगळ्यातून आपण येतोय आता आपल्या मूळ मुद्द्याकडे, ती म्हणजे अभिजात भाषा, जो आपला आजच्या व्हिडिओचा मूळ टॉपिक आहे. आता अभिजात भाषा म्हणजे काय? हे अभिजात नाही, हे अभिजात आहे. दंत तालव्य आपण ज तिथे घेतो. जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, त्याबरोबर तिचं अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे, आधुनिक काळातही टिकून आहे, अशाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त होतो. अशी भाषा ही परकीय भाषेतून निष्पन्न झालेली नाही, हे एक लक्षात घ्या. केंद्र सरकारकडून त्याच्या संवर्धनासाठी ही मदत केली जाते. आणि अशी पहिली अभिजात भाषेचा दर्जा ज्या भाषेला मिळाला ती भाषा आहे तमिळ. तमिळला 2004 मध्ये, त्यानंतर संस्कृतला 2005 मध्ये, कानडीला 2008, तेलुगू 2008, मल्याळम 2013, उडिया 2014, अशा आतापर्यंत 6 भाषांना हा दर्जा मिळाला होता. यावर्षी अजून 5 भाषांना मिळाला, असा एकूण 11 भाषांना आता हा दर्जा आपल्याला बघायला मिळतो. मराठी भाषेला सुद्धा हा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याकरिता मराठी भाषेच्या प्राचीन अस्तित्वतेचे पुरावे गोळा करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. परंतु 2023 पर्यंत असा दर्जा आतापर्यंत आपल्याला मिळालेला बघायला नव्हता, जो आता आपल्याला मिळालेला बघायला मिळतो. अभिजात भाषा समिती जी आहे ती सुरुवातीला प्राध्यापक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने स्थापन केली होती 10 जानेवारी 2012 रोजी. त्यामध्ये कोण कोण होतं? त्यामध्ये प्राध्यापक हरी नरके, डॉक्टर श्रीकांत बहुलकर, श्री सतीश काळसेकर, प्राध्यापक आनंद उबाळे, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर कल्याण काळे, श्री परशुराम पाटील, प्राध्यापक मधुकर वाकोडे आणि डॉक्टर मैत्रेयी देशपांडे. हे सगळ्या लोकांच्या मेहनतीचं फळ आपण 2 दिवसापासून बघतोय बरं का. म्हणजे आधीपासून जे फोटो मी दाखवले तेव्हापासून या सर्वांचं या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केलेलं यांचं कार्य आहे. ओके. नंतर बघा, अंतिम अहवाल यांनी मे 2013 मध्ये दिला होता. केंद्र सरकारचे निकष काय काय होते? भाषेची प्राचीनता असावी, ती परकीय भाषेतून निष्पन्न झालेली नसावी, तिला मौलिकता असावी, भाषा सलग असावी, म्हणजे मध्ये भाषा ब्रेक नाही झालेली असावी की 2 वर्ष भाषा कोणी बोललंच नाही, असं नाही, कंटिन्यू ती भाषा बोललेली आहे. भाषेची मौलिकता, वाङ्मयीन परंपरेचं स्वयंभूषण त्याच्यात असावं, प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप यांच्यामध्ये पडू शकणाऱ्या खंडांसह जोडलेलं नातं, फरक जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये असावा, हे सांगितलंय. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय होऊ शकतं? तर आपल्याला केंद्र शासनाकडून खास भरीव अनुदान हे दिलं जातं, भाषेची प्रतिष्ठा वाढते आणि आपली जी मराठी भाषा आहे ती आता त्याच्या विकासासाठी आपल्याला चालना सुद्धा मिळते. एक लक्षात घ्या, केंद्र सरकारमध्ये खूप सारा पाठपुरावा करण्यासाठी फेब्रुवारी 2024 मध्ये पुन्हा श्री ज्ञानेश्वर मुळे सर यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि या सगळ्यांचा परिणाम आता आपल्याला बघायला मिळतो. आता भारताच्या राज्यघटनेमध्ये याच्यासाठी असं काही दिलेलं आहे का? भाषेच्या संवर्धनासंदर्भात आपल्या मराठी भाषेच्या संदर्भात किंवा इतर सर्व भाषेच्या संदर्भात काही माहिती आहे का? घटनेमध्ये असं काही आहे का? तर ती सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. काय दिलंय आपल्या राज्यघटनेमध्ये? राज्यघटनेमध्ये दिलंय कलम 343. काय दिलंय? कलम 343. यानुसार हिंदी आणि इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. हिंदी आणि इंग्रजी ह्या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत.
ती तुम्ही मराठीमध्ये संसदेमध्ये नाही बोलू शकत. एक तर हिंदीमध्ये बोला किंवा इंग्रजीमध्ये बोला. सध्या भारतीय राज्यघटनेनुसार 8व्या परिशिष्टामध्ये देशामध्ये एकूण 22 प्रादेशिक भाषांना राजकीय राजभाषेचा दर्जा हा देण्यात आलेला आहे. आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नडी, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संताली, तमिळ, तेलुगू, उर्दू. तुम्ही बघाल असाल की संसदेमध्ये काही लोक असं कानाला लावून बसतात. ते काय ऐकत असतात? ते ट्रान्सलेशन ऐकत असतात. समजा एखादा व्यक्ती हा इंग्रजीमध्ये बोलत नाही, हिंदीमध्ये बोलत नाही, तो त्याच्या रिजनल लँग्वेजमध्ये जर बोलत असेल तर त्याचं ट्रान्सलेशन त्या समोरच्या व्यक्तीला हिंदी आणि इंग्लिशमध्ये तिथे ऐकायला मिळतं. तुम्ही बघितलं का हे? तुम्ही बघितलं का? असं काहीतरी असतं का तिथे? येस. 8व्या परिशिष्टामध्ये देशात बोलल्या जाणाऱ्या ह्या 22 प्रादेशिक भाषा ज्या आहेत त्यांना राजकीय राजभाषेचा दर्जा जो मिळालेला आहे. प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास परंपरा असते. मराठी भाषेचा विकास संस्कृत प्राकृत भाषांपासून झाला असला तरी सुद्धा ज्याच्यावर प्रभाव हा गुजराती आहे, हिंदी आहे, फारशी आहे, अरबी आहे, कानडी आहे आणि इंग्रजी भाषा यांनी मराठी भाषेला अधिक प्रगल्भ करण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. आता अशी आपली जी भाषा आहे मराठी भाषा, या संदर्भात संपूर्ण राष्ट्रातील लोकांनी ज्या एकाच भाषेला मान्यता दिलेली आहे बोलण्याच्या संदर्भात तिला राष्ट्रभाषा असं म्हणतात. परंतु संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. आपल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, परंतु संविधानाने असं स्पष्टपणे कुठेही नमूद केलेलं नाही. आता येऊ आपण आपल्या मराठीकडे. सगळ्यात महत्वाचा, तुम्ही आणि मी आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्याबरोबरच आपली स्वतःची एक भाषा घेऊन आपण जन्माला येतो. आपण सगळेजण हे बऱ्यापैकी मराठी भाषा बोलत असतो जे महाराष्ट्रात जन्माला आले. आपली भाषा ही तसं बघायला गेलं तर हीच आपली खरी ओळख आहे. एखादा व्यक्ती मराठी बोलतोय, एखादा हिंदी बोलतोय, एखादा कन्नड बोलतोय, गुजराती बोलतोय, तमिळ बोलतोय, तेलुगू बोलतोय, यावरून आपण त्याची ओळख म्हणतो. समजा एखादा व्यक्ती बोलला अम्मा इन्नाल्या यारपड काय अट्टीपटी जट्टीपटी कटपटी बाबा बिल्ले इन्नाल्या इले असं काहीतरी बोलला, आपण म्हणतो अरे हा साऊथ इंडियन दिसतो. एखादा व्यक्ती थोडा भोजपुरी भाषेमध्ये बोलायला लागला, हिंदीमध्ये बोलायला लागला, कोणी गुजराती बोलायला लागला, कोणी कानडी बोलायला लागला, तर आपण लगेच त्याला त्याच्या स्टेटचा शिक्का मारतो. सेम आपली जी मराठी भाषा आहे ही आपली काय आहे? ही आपली ओळख आहे. सगळ्यात महत्वाचं, या भाषेला ज्ञानाची जोड आहे, व्यापार व्यवसायाची जोड आहे, जागतिक विचारांची भाषा आणि असं सुद्धा मराठीला आपण ओळखल्या जातो. त्यामुळे या मराठीला जो दर्जा मिळालेला आहे त्या दर्जा मिळत असताना या मराठी भाषेची एक चांगली चौकट आखणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून सगळ्यांना आपली ही जी मराठी आहे ती बोलता आली पाहिजे. बरोबर. त्यानंतर बघा, आता जे नवीन 5 भाषांना जो दर्जा मिळाला अभिजात भाषेचा, त्या कोणत्या? आता अभिजात भाषेचा दर्जा 5 भाषेला मिळायचा निर्णय जो घेतलेला आहे त्यामध्ये मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि असम यांना हा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे आता ही जी संख्या आहे ही 11 वर पोहोचलेली आहे. पूर्वी 6 भाषांना होता, आता 5 भाषांना मिळाला आहे. टोटल 11 भाषांना आता मिळालेला आहे. पूर्वी कोणाला होता? संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया यांना होता. सगळ्यात पहिल्यांदा मिळाला होता तमिळला 2004 ला मिळालेला होता, हे लक्षात घ्या. आणि 14 साली ओडियाला मिळाला होता, आता परत 5 ला मिळाला. आता याचे निकष काय? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे याचे कोणकोणते निकष असायला पाहिजे, काय असं ते सुद्धा आपण इथे समजून घेऊ. पहिलं, भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिप्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500 ते 2000 वर्ष जुना असावा. आता तुम्ही मला सांगा, मी जे तुम्हाला पुरावे दाखवलेत ते एवढ्या जुने आहेत की नाही? हो. वाटल्यास व्हिडिओ परत रिवाइंड करून बघा. मी पुरावे दाखवले, मी लिपीच्या संदर्भात बोललो, कसं कसं होतं ते सांगितलं, कोणत्या पुस्तकात काय दिलं ते सुद्धा सांगितलंय. आपण या पहिल्या निकषात 100% बसतो, नो डाऊट. दुसरं, भाषेला स्वतःचं स्वयंभूपण असावं. ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी आणि आपली भाषा तशी नाहीये, स्वयंभूपण आहे, स्वतःच आहे. तिसरं, अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी असावी. चौथं, भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे. मी साहित्याचे फोटो सुद्धा दाखवले तुम्हाला. पुढे, प्राचीन भाषा आणि तिचा आधुनिक रूप यांचा गाभा जो आहे तो गाभा सुद्धा कायम असावा, हे या भाषेचं निकष आहे. 2012 साली फोटो दिसत असेल तुम्हाला, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीने 2013 साली आपला अहवाल प्रकाशित केलेला होता. यानंतरची समिती ज्ञानेश्वर मुळे साहेबांची, त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. आता मिळाला अभिजात भाषेचा दर्जा, मग सर आम्हाला काय मिळणार, आमचा काय फायदा? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळाला आनंद.
काय मिळाला? आनंद. असा तसा आनंद नाही मिळाला. मला तर एवढा आनंद वाटला की गर्व वाटला की यार मी मराठी शिकवतो, मी मराठी व्याकरण शिकवतो. मी आहे मूळचा विदर्भातला. आमच्या विदर्भामध्ये व्याकरण थोडंसं मोडकं तोडकं आहे. आमच्याकडे म्हणतात तो काय करते आणि तो जेवते. आता आमच्याकडचं व्याकरणच असं आहे, त्याला काय करणार? कर्ता वापरला पुल्लिंगी तो आणि क्रियापद वापरले स्त्रीलिंगी करते, तो काय करते. असं नाही बोलायला पाहिजे. मूळ मराठी काय म्हणते? तो काय करतो, तो जेवतो. आमच्याकडे कसं आहे, तो काय करते आणि तो जेवते. आणि मुलीला जर एखादा प्रश्न विचारला, का ग तू काय करते, ती म्हणते मी जेवतो. अगं बाई बकासूर आहे का तू? असं नाही बोलायला पाहिजे. काय बोलायला पाहिजे? मी जेवते असं बोलायला पाहिजे. त्यामुळे मराठी भाषा त्यातल्यात विदर्भातला एक माणूस शिकवतो. मला याचा खूप आनंद वाटला. त्याची खरं तुम्हाला सांगतो, मनापासून सांगतो. मराठी भाषा अरे वा वा बढिया, एकदम मस्त मराठी भाषा आणि तिला हा दर्जा मिळाला. त्यासाठी प्रयत्न सुरू होते. आणि विद्यार्थ्यांचे पण खूप सारे फोन आले, मेसेज आले, सर याच्यावर एक व्हिडिओ बनवाच एकदम, कारण तुम्ही मराठी शिकवता तर एक व्हिडिओ झालाच पाहिजे. आता झालं, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. लोक 2-4 दिवस चर्चा करतील, पेपर बघतील, व्हिडिओ बघतील, अरे वा छान छान, आणि परत आपल्या रस्त्याला लागून जातील. असं करू नका. आता दर्जा मिळाला ना अभिजात भाषेचा, आता तुमचं मराठीवरचं प्रेम हे वाढलं पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे. 1-2 दिवस मराठीचं कौतुक करायचं आहे ना. 1 मे आला, 27 फेब्रुवारी आली की त्याचं स्टेटस ठेवायचं, इन्स्टाला स्टोरी ठेवायचं आणि नंतर मराठीला विसरून जायचं. हे नका करू. आता मराठीचा अभ्यास करायला लागा. मराठीचा बोलींचा अभ्यास करा. आपलं संशोधन आहे, साहित्य संग्रह आहे, याला गव्हर्नमेंट आता चालना देणार आहे. दुसरं, भारतातल्या जवळपास 450 विद्यापीठांमध्ये आता मराठी शिकवण्याची सोय होणार आहे. तिसरं, प्राचीन ग्रंथ अनुवादित करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चौथं, महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये हे आता अधिक सशक्त होणार आहेत. पुढचा पॉइंट, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना आता भरीव मदत होणार आहे. आमच्यासारखे लोक जे मराठीसाठी खूप काम करतात, आता आम्हालाही सरकारकडून मदत होणार आहे. समजून घ्या. प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी आता एक अध्यासन केंद्र सुद्धा स्थापन होणार आहे. त्याची आम्ही केव्हाची मागणी करत होतो. आणि दर्जा तर मिळाला. आता मराठी भाषिकांची जबाबदारी काय? मी आधीच तुम्हाला प्रश्न विचारला. तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे. तुम्ही ते नक्की करायला पाहिजे. काय आतापर्यंत कोणत्या भाषांना मिळालं ते मी सांगितलं 6, आणि यापुढे जे आहे ते पण मी तुम्हाला सांगितलंय. आता महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत जी वेबसाईट आहे त्यानुसार दिलेल्या माहितीनुसार हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ज्या काही गोष्टी सुरू झाल्या होत्या त्याच्यातलीच एक सगळ्यात महत्वाची घटना मी म्हणेल ती म्हणजे प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती. मराठी करण्या समितीने काही साधं सुधं काम केलं नाही, खूप मेहनत केली. त्यांनी वेगवेगळ्या ग्रंथाचे पुरावे शोधून काढले, 12व्या-13व्या शतकात काय होतं ते शोधून काढले. लीळाचरित्र असेल, ज्ञानेश्वरी असेल, विवेक सिंधू असेल, यासारख्या ग्रंथांचे आकार दाखविले. अभिजात भाषाचा दर्जा ठरवण्यासाठी ज्या काही चळवळी आल्या त्या चळवळीला हातभार लावण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं बघायला मिळतं. आता फायदे आपल्याला मराठीच्या संदर्भात मी आत्ताच सांगितलंय की आता याचा मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणे हे सर्व विद्यापीठांमध्ये आपल्याला हे शिकायला मिळेल. मी आत्ताच तुम्हाला या संदर्भात डिटेलमध्ये सांगितलं. खूप मोठा फायदा याच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतो. प्राचीन ग्रंथ जे आहे ते आता अनुवादित करायला आपल्याला चान्स मिळणार आहे. जवळपास महाराष्ट्रातल्या 12,000 ग्रंथालयांना जास्त सशक्त होणार आहे. ज्या संस्था आहेत, व्यक्ती आहे, त्यांना सुद्धा याच्या माध्यमातून मदत होणार आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की अभिजात भाषेचा फायदा काय काय आहे, कशासाठी मिळतो, कधी मिळतो, कसा मिळतो ते सुद्धा आपण बघितलं. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहेत. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला काही नोट्स, काही याच्या PDFs वगैरे लागल्या तर त्या सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील. जे काही आपण आतापर्यंत बघितलं ते मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जाच्या संदर्भात होतं. तर मी पुन्हा एकदा सचिन अतकरे आपणा सर्वांना आवाहन करतो व्हिडिओच्या शेवटी की आपण आता आपल्या मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे, बोललं पाहिजे, मराठीमध्येच बोलण्याचा आग्रह धरला पाहिजे. मी पुण्यामध्ये राहतो आणि पुण्यामध्ये सगळे मराठीच बोलतात. एखाद्याने आपलं काम केलं तर इकडे धन्यवाद म्हणतात. पण ज्या भागातून मी आलो विदर्भात तिकडे हिंदी जास्त बोलतात.
MP बॉर्डर थोडी जवळ आहे तिथे, त्यामुळे हिंदीचा प्रभाव जास्त आहे. आमच्या विदर्भामध्ये हिंदीत बोललं तर त्याला स्टँडर्ड आहे, स्टेटस आहे असं म्हणतात. आणि मराठीत म्हटलं बोललं तर डीम मार्केट आहे असं आमच्याकडे बोलतात. मला या गोष्टीचा प्रचंड चीड येते, राग पण येते. कारण तुम्ही तिकडे जर हिंदी बोलले तर हां हे थोडासा अच्छा आहे वगैरे वगैरे. नाही, असं नाही. मराठीत बोला, मराठीत बोलण्याचा आग्रह धरा. आपल्या दुकानाच्या पाट्या फक्त मराठी केल्याने काम होणार नाही, बरोबर. तर आपलं बोलणं, व्यावहारिक बोलणं सुद्धा मराठीमध्ये असायला पाहिजे. जास्तीत जास्त आपल्या मराठी भाषेचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, असं सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगून मी आजचा हा व्हिडिओ इथे थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या आहे त्या सगळ्या लोकसंख्येकडे आपला हा जो व्हिडिओ आहे हा गेला पाहिजे, ही जबाबदारी तुमची. हा व्हिडिओ तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारी पाजारी जे जे मराठी बोलतात त्या सगळ्यांना शेअर करण्याची जबाबदारी तुमची. व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील की कशा पद्धतीचे व्हिडिओ अजून तुम्ही अपेक्षित करता ते सुद्धा सांगा. तुम्हाला आवडणारे विषय घेऊन आम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेच्या चॅनलवर नक्की येऊ. व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू.